ही अशी आडवी, ही उभी तर सोडा, ही आडवी पण हे बघा ना, 4 इंचाची आडवी बेग येते. त्याच्यानंतर ब्रेकरने काही भागामध्ये टर्निंगवर इथं वाळूच्या गाड्या, ट्रॅक्टर, डब्बर इतक्या जोरात चालतात. त्याच्यामुळे समजा खेड्यातले ग्रामीण भागातले लोक येणारे, त्याच्यामुळे बी ॲक्सिडेंट झालेले. ग्रामीण भागातले लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. साहेब, मी एक साधारण नगरसेवक म्हणून नाही, तुमच्या आम्ही एक साधारण नागरिक म्हणून या ठिकाणी बसलेलो आहे. नाही, 2 जीव तर रात्रीच गेले ना साहेब. इथं लाईव्ह तुम्ही बघू शकता, रक्त अजून बी किती पडलेलं आहे. म्हणजे अजून तुम्ही चालू द्या. नाही साहेब, तुम्ही रिपेअर कवा करसाल? मी ते 2 वर्षापासून ऐकतो ना. पेपरला मी माझ्याकडे प्रत्येक ज्या ज्या वेळेस दिलेले त्या त्यावेळेस पेपर कटिंग देऊ शकतो. मी तुम्हाला पेपर दाखवतो ना. माझ्याकडे पेपर कटिंग आहे. लोकमत, दिव्य मराठी, पुण्यनगरी, नवराष्ट्र महाराष्ट्र, ते सर्व पेपर आहे. मी त्यांना तुमची कटिंग आणून दाखवतो. किती दिवसापासून मी पाठपुरावा करतोय त्या गोष्टीचा. जर असेच लोकांनी जर घेत असेल मी करू, आम्ही बघू, आम्ही मार्गी लावतोय, तर अजून 2-4 जीव जायची वाट बघता का साहेब तुम्ही? पहा, तुम्ही बोलून घ्या तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांशी. तिथे रस्त्याच्या ठेकेदाराने म्हणजे असं दिसलेलं की डायरेक्ट आता कमी कमी 2-3 जण ॲक्सिडेंट झालेत. आता काल बी एक मुलगा मेला, एक मागच्या वेळेला 2 पाय ठेवले झाले, 2 जण आणि इतका रस्ता आहे ना. मी तुम्हाला शूटिंग टाकतो, म्हणजे मूर्ख माणूस आहे ना, खेड्यातला माणूस बी असा रस्ता बनवणार नाही. 4 इंच मामा, 4 इंच. काही पोलीस त्याला नोटीस नाही, काही नाही. त्याची इतकी हिंमत वाढून जाते, लोक मरत आहे, काहीच होत नाही. असं कसं काय झाले? तुम्ही त्याला तर दुपारी सांगा, त्याला तो उद्या परवा सांगतो काही होणार नाही. कारण काय होईल, आता लोक गेले घरी, के लोक तुमचे अधिकारी विसरून जातात, तुम्ही सर्व विसरून जाता. परत मग आम्ही लोकप्रतिनिधी सफर होतो याच्यामध्ये. तसं काय आमचा दोष आहे? म्हणजे अधिकारी सर्व जबाबदारी अधिकारीची उभी राहून करून घ्यायची, ठेकेदाराची जबाबदारी मॅडम. त्याला सांगा तुम्ही आता मनमश्शरी लगेच 2 तासात काम सुरू झालं पाहिजे. ते त्याच्याशिवाय लोक जाणार नाही. भले तर आम्ही बाजूला बसवतो, पण ते मश्शरी लोक जाणार, जायचं नाही म्हणता येईल. ठरत आहे. कारण की आम्ही सकाळी कलेक्टर साहेबांना फोन केला, प्रांत अधिकाऱ्यांना फोन केला, जवळपास सर्व PWDच्या अधिकाऱ्यांना फोन लावून झालेले आहे. परंतु आम्ही सकाळी 8-8:30 वाजेपासून इथं बसलेले होते. तुमचे पत्रकार बांधव पण होते. परंतु आत्ताच एक अर्धा तासापूर्वी दीपकजी कुमार गुप्ता यांनाही माहिती झाली, ते आले. परंतु त्यांनी सांगितलं मामांना फोन लावला का? म्हणलं तुम्ही लावा. तर मामांनी एका रिंगमध्ये फोन उचलला आणि मामांनी अवघ्या काही विचार न करता मामांनी अवघ्या 5 मिनिटातच मी येतो आणि मामा त्या ठिकाणी आले. त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीने मामांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परंतु मामांसामने आपला सर्वांना एक सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षापासून आम्ही या रोडाच्या मागे लागलेले आहे. प्रशासनाच्या वेळोवेळी अधिकाऱ्यांना तिथे ॲक्सिडेंट झालेले फोटो टाकत आहे किंवा कंप्लेंटी पण केलेल्या आहे भरपूर ठिकाणी. परंतु त्यांनी त्याची दखल न घेतली, म्हणून आज आम्हाला नागरिकांसोबत या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. परंतु आताच आमदार साहेबांनी तुम्हाला सर्वांना सांगितलं आणि अधिकाऱ्यांशी बोलून की त्यांनी तर आत्ताच सांगितलं, आत्ताच्या आत्ताच मला काम करून पाहिजे. आणि आम्हालाही त्या मामांवर विश्वास आहे की मामांनी ज्या अधिकाऱ्यांना सांगितले आणि सर्व नागरिकांना जो शब्द दिला की मी करून घेतो,
तर जळगाव शहराच्या सर्वच नागरिकांना माहिती आहे. म्हणूनच मामांना लाडके आमदार समजले. आता मी मामांवर विश्वास ठेवून रस्ता रोको आंदोलनामधून उठत आहे. कारण की मामा आल्या आणि मामांनी शब्द दिला तर मामांचे पुन्हा सर्व नागरिकांच्या वतीने धन्यवाद करतो आणि गुप्ताजींचे बी म्हणून. काय सांगणार, अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांनी आंदोलन केले, रस्ता रोको आंदोलन केले. नागरिकांनी रस्ता रोको इथे केलेला आहे. त्यांचा भावना खरंच तीव्र भावना आहे त्यांच्या. कारण 4-5 ॲक्सिडेंट झाले, त्याच्यात 2 नागरिक मृत्युमुखी झालेले, 1-2 जणांचे पाय फ्रॅक्चर झालेले आणि आताही नागरिकांसमोर एक मुलगा पडलेला. आता आमच्या डोळ्यासमोरच एक मुलगा पडला परत. आणि मला वाटतं नक्कीच खरं अधिकाऱ्यांची जबाबदारी असते की कोणत्याही शासनाने त्या अधिकाऱ्यांनी उभं राहून काम केलं पाहिजे. ज्या कॉन्ट्रॅक्टरचे ते 5 का 10 वर्ष मेंटेनन्स आहे याचं ऑडिट झालं पाहिजे. आणि मला वाटतं अशा पद्धतीने जर एकीकडे लोक मरताय आणि एकीकडे लोक आंदोलन करताय आणि इथे अधिकारी आणि ठेकेदार दुर्लक्ष करतोय, ही काही गोष्ट बरोबर नाही. आता मी कलेक्टरलाही बोललेलो आहे. सर्व नागरिक, दीपकभाई गुप्ता, आमचे नगरसेवक विजय वादळ, सर्व त्या कलेक्टर याविषयी बोललो. आम्ही त्यांना विनंती केली की सोमवारीची मीटिंग लावा, याचं ऑडिट करा आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे की भविष्यात अशा घटना घडू नये. आणि कोणी का असेल, आम्ही परत सांगतो की कोणीही ठेकेदार असो, कोणताही निधी असो, कोणाच्या आमदाराचा असो, खासदार असो का पालकमंत्र्याचा असो का मंत्र्यांचा असो, त्याचं ऑडिट झालं पाहिजे. चांगले क्वालिटीचे रस्ते झाले पाहिजे. मला वाटतं याची काळजी प्रशासन आणि शासनाने घेण्याची जबाबदारी. त्याच्यामुळे ऑडिट होणं आणि जोपर्यंत ऑडिट होत नाही तोपर्यंत त्याचं पेमेंट देऊ नये, अशा पद्धतीने मला वाटतं प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. में निष्कर्ष दर्जे का किया गया हुआ है. अग्रवाल एजेंसी, अग्रवाल करके है, भुसावल की एजेंसी है, उन्होंने ये काम किया हुआ है और 2 साल भी अभी हुए नहीं है. 2 से 3 साल में ये काम का मोबाइल अगर रख के देखा जाएगा वहाँ पे नहीं, यहाँ पे इतना जो है डायरेक्टली इतना है ना गैप है, कहीं ज़्यादा, इससे भी ज़्यादा गैप है. इसका बोला इससे ज़्यादा गैप होने के बाद में भी इसका कोई भी अगर नहीं टक्कर नहीं लेता है तो जो है ना सत्ताधारी है, राजू मामा आमदार है, आमदार ने इस ओर ध्यान देना चाहिए. अभी मामा उठाते कि नहीं उठाते पता नहीं, मैं ही मामा को फोन लगाता हूँ. हेलो हेलो मामा, वंदे मातरम. मामा इधर है ना कानाडा रोड पर है ना रोज एक्सीडेंट हो रहे हैं इधर. अपने जो समर्थ लॉन है ना उसके बाजू में जो रोड बना हुआ है वो रोड है ना एक तरफ से खच गया हुआ है, मतलब अंदर चला गया हुआ है आगे से. और जो है ना गाड़ी जब 2 व्हीलर वाले जो है ना अगर है ना साइड लेन चेंज करते हैं तो उसमें अटक के यहाँ पे एक्सीडेंट होते हैं और यहाँ पे डेथ भी हुई है उसमें. और यहाँ पर अपने विजय बादल आपके जो नगर सेवक है वो भी है यहाँ पर. अभी सभी लोग आए हुए हैं. रस्ता रोको बोलना. हाँ हाँ हाँ. तो अग्रवाल करके है जो भुसावल का कॉन्ट्रैक्टर है, अग्रवाल करके है, उनने बनाया हुआ ये. आप किधर है मामा? अभी यहाँ पे सब आए हुए हैं. एक 5 मिनट विजिट तो मतलब आपके सामने ही आपको ये दिखेगा ये पूरा. हम वेट कर रहे हैं आपका.